हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आज बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण अगदी इन्स्टंट अशी रेसिपी घेऊन आलेलो आहोत आणि ती म्हणजे तांदळाच्या पिठाचे इन्स्टंट असे उत्तप्पे। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे 1 वाटीभर इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये थोडासा बारीक चिरलेला कांदा टाकूयात, थोडासा बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला यामध्ये टाकायची आहे। आता यामध्ये आपल्याला 1 छोटा चमचा आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीरीची पेस्ट टाकायची आहे। तुम्हाला थोडंसं स्पायसी हवा असेल अजून तर तुम्ही ह्यामध्ये एक्स्ट्रा हिरवी मिरची सुद्धा ॲड करू शकता। चवीप्रमाणे मीठ यामध्ये टाकून घेऊयात। आता हे सगळे एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि ह्याची आता ना एक आपल्याला रनिंग कन्सिस्टन्सीमध्ये पेस्ट बनवून घ्यायची आहे। त्यासाठी आवश्यकतेप्रमाणे पाणी आपण यामध्ये टाकायचं आहे। अगदी पातळ अशी पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे। जेव्हा तुम्हाला इन्स्टंट उत्तप्पे खाऊशे वाटतील आणि घरी नेहमीच इडलीचं पीठ असतं असं सुद्धा होत नाही, अशा वेळी तुम्ही हे वाले उत्तप्पे बनवू शकता। अगदी इन्स्टंट बनतात आणि पौष्टिक सुद्धा असतात, पोट सुद्धा भरलं जातं। इथे तुम्ही पाहू शकता आपण अगदी छान अशी पेस्ट इथे तयार करून घेतोय। आवश्यकतेप्रमाणे पाणी आपण यामध्ये ॲड करायचं आहे आणि रनिंग कन्सिस्टन्सीमध्ये ही पेस्ट तयार करून घ्यायची जेणेकरून आपल्याला उत्तप्पे टाकायला अगदी सोपं जाईल। इथे आता बॅटर तयार करून झालेला आहे। उत्तप्पे तयार करण्यासाठी आपण एक तवा घेतलाय। तव्याला आधी मस्त असं गरम करून घ्यायचंय, त्यानंतर त्यावरती 1 चमचाभर इतकं तेल आपण टाकलेलं आहे, म्हणजे इथे उत्तप्पा खाली तव्याला चिटकायला नको म्हणून। आणि आता ज्या पद्धतीने आपण घावना सोडतो अगदी त्याच पद्धतीने हा उत्तप्पा आपल्याला सोडून घ्यायचा आहे। तांदळाच्या पिठाचा असल्यामुळे ह्याला अगदी मस्त अशी जाळी येते। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कडेने तेल, बटर किंवा तूप काहीही सोडू शकता। आपण इथे तेलाचा वापर केलेला आहे। एका बाजूने व्यवस्थित हा शिजला गेला कीच पलटायचा आणि दुसऱ्या बाजूने शिजवून घ्यायचा आहे। हा वाला उत्तप्पा खायला खूप जास्त कुरकुरीत लागतो। गरमागरम खायचे म्हणजे एकदम भारी लागतात। बनवून ठेवले की नंतर ते मऊ पडत जातात। खोबऱ्याची किंवा शेंगदाण्याची चटणी याच्यासोबत अगदी अप्रतिम लागते। तुम्ही चहा सोबत सुद्धा हे खाऊ शकता। घरी तांदळाचं पीठ असेल तर नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा। खूप सोप्या पद्धतीने हा उत्तप्पा बनतो आणि खूप पौष्टिक सुद्धा आहे। मस्त असं इथे एक उत्तप्पा बनवून तयार आहे। अशा पद्धतीने आता बाकीचे उत्तप्पे सुद्धा आपल्याला बनवून घ्यायचे आहेत। गरमागरम खाल्ले तर हे अगदी कुरकुरीत लागतात, मजा येते खायला। अगदी सोपी, इन्स्टंट आणि पौष्टिक अशी ब्रेकफास्ट रेसिपी आहे। तुम्ही नक्कीच ही रेसिपी घरी ट्राय करू शकता। कशी वाटली रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी रहा।